17 तारखेला म्हणजे उद्या गणेश विसर्जन आहे. आज ईदचा दिवस आहे, ईद ए मिलाद. पण तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की आपल्याकडे जे महत्त्वाची ठिकाणं आहेत त्याच्यामध्ये आपल्या सगळ्याच्या प्रयत्नानं आणि संबंधित जे काही प्रतिनिधी होते, लोक होते, त्यांच्या सगळ्यांच्या समन्वयाने आपल्याला ते 18 आणि 19ला आपण त्या ठिकाणी ईद ए मिलादचं जो जुलूस आहे मिरवणूक आहे तर ती त्या ठिकाणी साजरी होत आहे. त्याच्यामुळं खूप चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी आपल्याला सौहार्दाचं वातावरण दिसणार आहे. गणेशोत्सव पण चांगल्या पद्धतीने उत्साहात पार पडणार आणि त्याच्यानंतर ईदचं पण आपल्याला त्या ठिकाणी नियोजन करता येणार. साधारण जिल्ह्यामध्ये उद्या म्हणजे आतापर्यंत 410 गणपतींचं विसर्जन जे सार्वजनिक मंडळ पूर्ण जिल्ह्यामध्ये गावखेड्यापासून ते आपल्या तालुका पोलीस आणि जिल्हा पोलीस याच्यामध्ये जे होते त्याचं विसर्जन झालेलं आहे. आणि जवळपास 1000 म्हणजे 9999 मंडळ आहेत त्यांचं आपल्याकडे जे रेकॉर्ड आहे त्यानुसार त्यांचं विसर्जन उद्या होणार आहे. आणि त्याच्यानंतर 12वा 13वा आणि 14व्या दिवस असे 76 मंडळांचं विसर्जन त्या ठिकाणी होणार आहे गणेश विसर्जन. 12व्या दिवशी 13व्या दिवशी तर आपण जे प्रयत्न केले होते सगळ्यांच्या समन्वयाने त्याच्यामध्ये धाराशिव पुरस्कार आहेत, त्याचबरोबर नळदुर्ग आहे, लोहारा आहे, कळंब आहे. या ठिकाणी जे गणपती मंडळ म्हणजे गणेशोत्सव आणि ज्या ठिकाणी एकत्र साजरे होण्याची शक्यता होती त्या ठिकाणी ते वेगवेगळ्या दिवशी आपण घेतलेले आहेत. जिल्ह्यामध्ये SP ऑफिसपासून म्हणजे कलेक्टर ऑफिसपासून ते बीट अंमलदारपर्यंत OP इंचार्जपर्यंत सगळ्यांनी जवळपास 421 शांतता समिती आणि गणेश मंडळाच्या मीटिंग घेतलेल्या आहेत आणि 421 421 मोहल्ला समितीच्या 161 बैठका घेतल्या. म्हणजे हे तर आकडेवारी आहे, पण या सगळ्यांमध्ये एक आपण लोकांपर्यंत पोहोचणे, त्यांच्यापर्यंत सगळ्या बाबींची जाणीव करून देणे, ज्या अवेअरनेसच्या गोष्टी असतील त्या त्यांच्यापर्यंत पोहोचवणे आणि त्यांना एक चांगल्या उत्साहात पण कायद्याच्या चौकटीत राहून हे उत्सव साजरे करावे याच्याबद्दल आपण त्यांना आवश्यक ते आवाहन केलेलं आहे, आवश्यक त्या सूचना दिलेल्या आहेत आणि अपेक्षा आहे त्या पद्धतीनं ते सगळी मंडळं हे सण उत्सव साजरे करतील आणि प्रशासनाला योग्य सहकार्य करतील. हे जे कालावधी आहे मागील 8-10 दिवसाचा 12 दिवसाचा दिसतो तर ते या कालावधीमध्ये आपण जवळपास 1500 लोकांवर वेगवेगळ्या प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन्स केलेल्या आहेत. आणि जे आपल्याला वाटतात ज्याच्यामुळे इश्यूज आहेत किंवा ज्यांचे अगोदरचे काही रेकॉर्ड आहे अशा लोकांवर आपण त्या प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन केलेल्या आहेत. सगळ्याच्या समन्वयानं प्रत्येक जिल्हा स्तरापासून गाव पातळीपासून तालुका पातळीपर्यंत सगळ्यांना आपण सगळ्या प्रशासकीय यंत्रणांनी त्या ठिकाणी जाऊन प्रोसेशन मिरवणुकीचे मार्ग वगैरे असतील त्याच्यावर पाहणी करून आवश्यक उपाययोजना करण्याचा प्रयत्न केलेला आहे. मला असं वाटतं की ते 100% सगळ्या हे नाही झाल्या पण मॅक्सिमम आपण सगळे प्रयत्न केलेले आहेत आणि त्या ठिकाणी योग्य पद्धतीनं हे उत्सव सण आणि मिरवणुका पार पडतील अशी अपेक्षा आहे. जिल्ह्यामध्ये 37-1-3 म्हणजे जमावबंदीचं त्या ठिकाणी माननीय जिल्हाधिकारी महोदय यांच्या आदेशानुसार लागू आहे. साधारण उद्याचा दिवस आणि इथून पुढे जे ईद पण साजरे होणार आहे त्याच्यासाठी आपण पूर्ण जिल्ह्यामध्ये एकूण 5 DYSP जवळपास 120 PI पासून PSI पर्यंत दर्जाचे अधिकारी 1350 पोलीस कर्मचारी ज्याच्यामध्ये पुरुष पोलीस कर्मचारी आणि महिला जवान
महिला कर्मचारी असे त्या ठिकाणी कार्यरत असतील. दंगल नियंत्रण पथक, QRT, SRPFचं प्लाटून असे त्या ठिकाणी कार्यरत असतील. आणि वेगवेगळे स्ट्रायकिंग फोर्स आपण स्ट्रॅटेजिक लोकेशन्सला देतोय. दंगल नियंत्रण पथक आणि जलद प्रतिसाद पथक. आणि जवळपास 770 होमगार्ड्सची देखील आपल्याला त्या या बंदोबस्तासाठी उपलब्ध झालेले आहेत. त्यांची मदत त्या ठिकाणी होणार आहे. मिरवणुका ज्या आहेत त्या किती वाजेपर्यंत पूर्ण कराव्या लागतात काही आपण सांगितले? 12 वाजेपर्यंतचा साधारण अनंत चतुर्दशीच्या दिवशीचा नियम आहे. आणि सगळ्याला आव्हान आहे की त्या मिरवणुका संपवाव्या आणि ज्या संपणार नाही त्याच्यानंतर त्यांना ते आवाजाची मर्यादा जी आहे ती पाळावी लागेल आणि तिथून पुढं विसर्जनाचे जे प्रक्रिया आहे ती पूर्ण करावी. या व्यतिरिक्त ड्रोन आणि CCTV याच्या माध्यमातून आपण या पूर्ण मिरवणुका ज्या आहेत महत्त्वाच्या लोकेशन्सच्या आणि आपले व्हिडिओ रेकॉर्डिंग जे आहे याच्या माध्यमातून आपण त्यांच्यावर निगराणी ठेवणार आहोत. हे शांततेत होईल यासाठीचे सगळे प्रयत्न त्या ठिकाणी असणार आहे. काही जण दारू पिऊन वगैरे मिरवणुकीमध्ये सामील होतात तर त्यासाठी विक्रेत अॅनालायझर म्हणजे ते आपल्याला डिटेक्ट करता येतं की ते दारू पिलेत किंवा नाही. तर ते देखील पथक त्या ठिकाणी कार्यरत असेल. नॉईज लेवलचं पथक त्या ठिकाणी कार्यरत असेल. आणि जे आवाजाची मर्यादा मान्य सुप्रीम कोर्टाने जी घालून दिलेली आहे त्यानुसार जे पाळणार नाही त्यांच्यावर देखील कारवाई करण्याची आमची तयारी आहे. या व्यतिरिक्त सगळ्यात महत्त्वाचं जे चॅलेंज आजकाल आहे सोशल मीडियावर जे अफवा वगैरे पसरवतात तर अशा लोकांना मात्र माझं खूप सक्त त्या ठिकाणी सूचना आहे. म्हणजे आपल्या माध्यमातून आव्हान पण आहे की कुणी कुठलीही गोष्ट व्हेरीफाय केल्याशिवाय त्या ठिकाणी कुठं फॉरवर्ड करू नये. स्वतः त्या ठिकाणी हे खरं आहे किंवा जे काही ते फॅक्ट्स येतील कारण काय होतं की कुठलीही घटना घडते त्याचे आपले फॅक्ट्स माहिती नसताना जर कोणी काही हे केलं आणि इतर कुठल्या समाजाच्या कुठल्या धर्माच्या भावना दुखावल्या तर त्याच्यामुळं मोठ्या प्रमाणात प्रॉब्लेम त्या ठिकाणी होऊ शकतात. तर याच्यामुळं माझं सगळ्या लोकांना आपल्या जनतेला आव्हान आहे की आपल्या माध्यमातून की सोशल मीडियावर फक्त ह्या सणापुरतंच नाही इथून पुढे देखील खूप सतर्क असावं. जे आपण कुठले ॲक्टिव्हिटी करतो कुठले पोस्ट फॉरवर्ड करतो तर त्या कृपया व्हेरीफाय केल्याशिवाय त्यांनी करू नये. आणि निश्चितपणे जर त्याच्यातनं काही कुठले इतर काही दुष्परिणाम किंवा इतर कुठली मोठ्या घटना घडल्या तर त्याच्यावर कठोर कारवाई केली जाईल. सर वाद्य वाजवण्याची परवानगी किती वेळपर्यंत 10 का 12? म्हणजे आता अजून ते आलेले नोटिफिकेशन म्हणजे आम्ही हे करू आणि 12 वाजेपर्यंत अनंत चतुर्दशीला असतात 12 वाजेपर्यंत. त्याच्यामुळे 12 हे गृहीत धरावं लागेल. या व्यतिरिक्त काही ठिकाणी दुर्घटना घडतात. गणेश विसर्जनाच्या वेळी काही जवान ते त्या ठिकाणी पाण्यामध्ये बुडू शकतात. तर जे महत्त्वाच्या ठिकाणी आहेत त्या ठिकाणी आपण आपत्ती व्यवस्थापनच्या टीम ठेवलेल्या आहेत. या व्यतिरिक्त त्या ठिकाणी जे स्विमर आणि डायव्हर्स असतात म्हणजे पोहणारे असतात आपले तर ते आयडेंटिफाय करून त्यांचे देखील फोन नंबर्स वगैरे उपलब्ध करून एक ग्रुप तयार केलेले आहे. त्या माध्यमातून आपण तो देखील प्रयत्न जेणेकरून कुठली दुर्घटना घडू नये जीवितहानी होऊ नये हे सगळे प्रयत्न त्या ठिकाणी आहेत. मागच्या 10-12 दिवसात या गणेशोत्सव आणि ईदच्या पार्श्वभूमीवर आपण जवळपास 100 दारूबंदीच्या केसेस त्या ठिकाणी केलेल्या आहेत आणि इथून पुढे देखील हे ड्राईव्ह सुरू राहतील.
ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर एक परवाची वाशीमध्ये एक खूप चांगलं एका मंडळाच्या सदस्यतेमुळं दरोड्या घालण्यासाठी एक टीम आली काही मुलं आली होती आणि त्यांच्याकडे जी गाडी होती ती देखील चोरीची होती, ती दामोदरातून चोरी झाली. तर मंडळाच्या सतर्कतेमुळं आणि आपल्या लोकांच्या लगेच दिलेल्या रिस्पॉन्समुळं आपल्याला त्या ठिकाणी त्याच्यातल्या 3 आरोपींना पकडता आलं. त्यांच्याकडे गाडी आणि या व्यतिरिक्त जे चटणी आहे किंवा इतर असं साहित्य त्या ठिकाणी आपल्याला त्यांच्याकडे मिळालं. आणि हे मी थोडक्यात ह्याच्यासाठी सांगतो की आपल्याला म्हणजे सतर्कता किती कामी आहे, तर ते खूप चांगली ती कौतुकास्पद बाब आहे. तर ह्या चांगल्या गोष्टी या ठिकाणी करतात आहे. आम्ही काही आव्हान पण केलेले आहेत सगळ्यांना, तर ते शेवटच्या टप्प्यावर ते आव्हान आहे. अशी अपेक्षा आहे की जे सण उत्सव आहे ते निश्चितपणे आनंदात उत्साहात साजरे झालेच पाहिजे, पण त्याबरोबर ते जी कायद्याची चौकट आहे त्या चौकटीत देखील राहून साजरे झाले पाहिजे, जेणेकरून जे मिरवणुकीसाठी असतील किंवा देखावे पाहण्यासाठी असतील जे महिला येतात, लहान मुलं येतात, त्यांच्याबद्दल काही गैरकृत्य घडू नये किंवा इतर धर्माचे कुठल्या भावना दुखावल्या जातील असं कुठलं गैरकृत्य घडू नये, यासाठी आम्ही सगळ्याला आव्हान केलेलं आहे की ह्या सगळ्या दक्षता पाळाव्या आणि त्या ठिकाणी खूप चांगल्या पद्धतीनं पण कायद्याच्या चौकटीत राहून हे उत्सव साजरे करावे. सोशल मीडियावर कुठल्याही पोस्टवर किंवा कुठल्याही अफवांवर लोकांनी विश्वास ठेवू नये. जे निर्देश त्या ठिकाणी दिलेले आहेत, जे मिरवणुकीचे मार्ग आहेत, जे टायमिंग आहे, हे सगळं त्या ठिकाणी मंडळाने पाळावं. जे DJ किंवा इतर माध्यमातून जे काही कायद्याचं उल्लंघन होणार आहे ते होऊ नये यासाठी सगळ्यांनी दक्षता घ्यावी. विनाकारण त्या माध्यमातून परत प्रशासन आणि मंडळ याच्यामध्ये कुठला परत त्या ठिकाणी कॉन्फ्लिक्ट होऊ नये. आमची कुणावर विनाकारण कारवाई करायची अजिबात इच्छा नाही किंवा कारवाईसाठी आम्ही त्या ठिकाणी विनाकारण उत्साही नाही आहे, पण जर असं कुठलं काही घडत असेल तर निश्चितपणे त्याची गंभीर दखल घेतली जाईल आणि कठोर कारवाई केली जाईल. विशेषतः छेडछाडी कोण करत असेल, इतर दारू घेऊन कुठला गैरकृत्य करत असते तर याची मात्र दखल त्या ठिकाणी घेतली जाईल. आणि नवीन जे एक आलेलं आहे त्याच्यामध्ये लेझर लाईट, प्लाझ्मा हे जे बीम लाईट, तर ही खरंच म्हणजे हे मॅनेज म्हणजे अतिशय वाईट आहे आरोग्यासाठी. तर हे माझं सगळ्यांना आव्हान आहे, DJ असेल, लेझर लाईट असतील, ह्याच्यानं खूप दुष्परिणाम होतात आणि हे लॉंग टर्म होतात. तर हे ह्याच्यापासून परावृत्त राहावं सगळ्या मंडळांनी विशेषतः दक्षता घ्यावी आणि प्रशासनाला सहकार्य करावं. प्रशासन निश्चितपणे तुमच्यासाठी आहे, सगळ्यांसाठी, जनतेसाठी आहे, पण प्रशासन कायद्याचं पालन देखील करते. सर, लेझर लाईटवर लगेच तुम्ही म्हणजे कारवाई करणार का मिरवणुका संपल्यावर कारवाई करणार? कारण दरवेळेस काय होतं, मिरवणुका संपल्यावर त्या DJवर आपण नोटीस देता, आणून बसवतात. जर मिरवणुकीमध्ये जर कारवाई केली तर ती म्हणजे त्वरित बंद होईल ना? आमचे सगळे प्रयत्न राहतील जेणेकरून अगोदर पण आणि नंतर पण. अगोदर सुद्धा निश्चितपणे आवाहन पहिलं आम्ही करणार जेणेकरून त्यांनी त्याच्यातून ऐकावं. हे प्रशासनासाठी नाही तर हे सगळ्यांच्या आरोग्यासाठी आहे, याची त्यांनी जाणीव करून घ्यावी आणि त्याच्यापासून परावृत्त व्हावं. चांगल्या गोष्टी निश्चितपणे आहेत, विधायक आहेत, त्याला म्हणजे चांगले देखावे असतील, चांगले शो असतील, रोड शो असतील, ते त्यांनी ठेवावे आणि समाज विधायक ज्या गोष्टी असतील त्या कराव्या असं आमचं आव्हान आहे. पण जे पण चुकीचं घडेल ते त्या ठिकाणी प्रशासन करावे. तर पूर्वी सार्वजनिक उत्सव असते तर त्यावेळेस पोलीस विभागामार्फत जिल्ह्याबाहेर हद्दीवरती चेकपोस्ट उभारले जात होते, जेणेकरून ते DJ मोठे वाद्यांचे बाहेर येतात त्याला जागेवर स्टॉप होते पाहिजे त्या तिथं त्याला पोलीस स्टेशनमध्ये दिलं जात होतं. त्यामुळे जिल्ह्यामध्ये मधल्या काळामध्ये DJचं प्रमाण बंद झालं होतं. मात्र परत हे सुरू झालंय, तर आता परत चेकपोस्ट सुरू करून त्याच्यावर कारवाई होणार आहे का?
असं काय? सगळे प्रयत्न राहतील एवढं मी निश्चित सांगतो. सर, धाराशिव जिल्हा हा असा जिल्हा आहे की ज्या जिल्ह्यातून एक गाव एक गणपती आणि एक वार्ड एक गणपतीची सुरुवात झाली होती मागच्या काही वर्षापासून. तर यावर्षी असे काही प्रयत्न पोलीस विभागाकडून झालेले ऐकण्यात नाहीत किंवा कळवले नाहीत. आणि दुसरी गोष्ट, गणपतींची जी संख्या आहे ती संख्या सुद्धा शेवटच्या दिवशी ती पण तुम्ही सांगताय, म्हणजे प्रेस नोट दररोज येते पण त्यात संख्या सांगायची सुद्धा तसदी त्या आपल्याकडून आपल्या विभागाकडून केली गेली नाही. आणि पोलीस स्टेशनला फोन केला तर काय माहितीच मिळत नाही. म्हणजे पत्रकारांच्या आतापर्यंतच्या बातम्यांचा जो विषय असायचे की बाबा जिल्ह्यात किती गणपती बसवले गेले, त्यानंतर एक गाव एक गणपती कुठं कुठं आहे, तर त्या अनुषंगानं म्हणून जे काही असायला पाहिजे प्रेस नोट किंवा अवेअरनेस, तर तो गणपती म्हणून तुम्ही कायदा व्यवस्था शेवटच्या दिवशी प्रेस घेऊन सांगायला हे मला मान्य आहे. पण किमान हे आधीपासून जे काम सुरू असायला आपल्या पाहिजे ज्या ते सुद्धा दिसलं नाही. आल्या लक्षात, तर निश्चितपणे त्या प्रत्येक अपेक्षेवर आपण काम करू आणि जास्तीत जास्त आपल्या सगळ्यांमध्ये चांगलं एक हे राहील यासाठी मी एक बघतो मला काय सेटअप करता येईल, एक सिस्टीम त्यामध्ये सेट होईल एवढं लक्षात. कारण पहिल्याच दिवशी आम्ही म्हणजे विचारलं होतं कंट्रोल रूमला एकूण किती गणेश मंडळ, नाही म्हणजे आमच्याकडे काय माहिती नाही. हे असं होतं. हे असं होतं. कारण पहिल्या दिवशी किंवा किमान दुसऱ्या दिवशी तर मिळणं अपेक्षित आहे. 10 दिवस आता शेवटचाच दिवस आहे आता ते करते, त्यामुळे थोडंसं निश्चित यासाठी आपण एक मेकॅनिझम सेट करू त्यामध्ये नोडल अधिकारी म्हणून PRO या ठिकाणी राहतील आणि ते ग्रुपमध्ये राहतील आणि ते आपल्याला माहिती. धाराशिव शहरासाठी CCTV बसवायचे होते, त्यासाठी राज्य सरकारकडून आपल्या पोलीस विभागाला भरपूर निधी पण मिळालेला आहे. पण मध्यंतरी एकदा विचार केला टेक्निकल काहीतरी इश्यू होता म्हणून ते सांगण्यात आलं. पण या सर्व गोष्टीला 7-8 महिने झाले, निधी आपल्या पोलीस विभागाकडे जमा आहे, परंतु जर ती कार्यान्वित होत नसेल तर ते निधी किती दिवस थांबणार, परत मागे जायची नामून येऊ नये. माझं आल्यानंतर मी जे काही टॉपमोस्ट प्रायोरिटी ठेवले होते माझ्यासाठी त्याच्यामध्ये CCTV ही त्यातली सुद्धा वरची प्रायोरिटी आहे. त्याच्यामुळं मी निश्चितपणे ह्याचा पाठपुरावा करणार आणि ते अंमलबजावणी होईल यासाठी सगळे प्रयत्न करणार. आणि फक्त ते धाराशिवसाठी तर करणार, पण आपल्या इथं धाराशिव व्यतिरिक्त आता भूममध्ये देखील ही स्थिती होती. मला एक्झॅक्ट आकडा आठवत नाही, पण जवळपास 130 CCTV कॅमेरे त्या ठिकाणी असावे. तर त्याच्यापैकी 50% कमी कॅमेरे त्या ठिकाणी ऑपरेशनल आहेत. तर हे सगळे प्रयत्न केले जातील आणि जिथं हार्डल्स आहेत तिथे त्या एजन्सीला सोबत घेऊन म्हणजे गव्हर्नमेंट एजन्सी असतील, नगरपालिका असतील, तर या सगळ्यांच्या समन्वयाने त्या ठिकाणी जे प्रोजेक्ट ऑपरेशनल होतील हे सगळे प्रयत्न केले. सर, धाराशिव शहरात मागच्या महिन्यामध्ये काही भागामध्ये विशेषतः जेलच्या पाठीमागं आणि त्या नवीन वस्तीमध्ये भरपूर चोऱ्या झाल्या. रात्री चोरी येऊन CCTVमध्ये दिसले. तर त्या वारंवार ज्या घडल्या घटना 8-10 दिवसात, तर त्यातल्या एकाही घटनेचा तपास किंवा काय झालंय असं काय आहे का? म्हणजे मागच्या महिन्यात धाराशिव शहरात चोरटे फिरले आणि लोकांमध्ये दहशत निर्माण झाली. काही लोकांना मारलं, काही ठिकाणचा ऐवज लुटून नेला आणि त्या एका तरी घटनेचा तपास प्रगतीपथावर आहे का? किंवा मागच्या महिन्यात धाराशिव शहरात जुना उपळा जेलच्या पाठीमागे मला रिव्ह्यू घ्यावा लागेल. म्हणजे मला त्याच्याबद्दल तुम्ही जे ठिकाण सांगताय त्याबद्दल मला जास्त आता तरी अवेअर नाही आहे. बघण्याची गरज आहे. हो, मी निश्चितपणे त्याच्यात करणार. कारण शहरातल्या लोकांमध्ये दहशत बसली होती त्या काळात आणि लोक रात्र जागत होती माहिती. मी निश्चितपणे म्हणजे आता आपल्याला थोडे मी सगळं काय आता मी काहीतरी आव्हान केलं तर ते हे नाही म्हणा, पण ह्याच्यात तुम्हाला सगळे रिझल्ट टप्प्याटप्प्याने दिसतील. निवडणुकीच्या अनुषंगाने शहरामध्ये असं किंवा जिल्ह्यामध्ये किती असे सेन्सिटिव्ह भाग आहेत त्या भागामध्ये बंदोबस्त काय प्रॉब्लेम केला? हां, आता सेन्सिटिव्ह कसं आहे की कुठली घटना अशी अगोदर काही हिस्ट्री आहे किंवा हे आहे अशा घटनांच्या अनुषंगानं जे ठिकाण आहे त्या ठिकाणी तर आपण सगळे प्रयत्न त्या ठिकाणी केलेले आहेत. अशा सगळे जे एलिमेंट्स आहेत, अँटी सोशल एलिमेंट्स म्हणतो
किंवा त्याला असामाजिक तत्व जे आहे त्यांना आपण प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन घेतलेले आहे, योग्य ते सगळे उपाययोजना केलेल्या आहेत. मी स्वतः आज संध्याकाळी ॲडिशनल एस पी साहेब आणि इतर सगळ्यांसोबत ह्या सगळ्या भागातून ग्रुप मार्च घेणार आहे आणि त्या ठिकाणी त्याच्यावर उपाययोजना करण्याच्या सूचना देणार आहेत. होतील याची दक्षता. आपल्या पोलीस दलामध्ये 2 जे आहेत ते अत्याधुनिक आहेत, ते मुंबई पोलिसाच्या धर्तीवरती आहेत. त्याच पद्धतीने जर शहरामधून नाईट विजन कॅमेरे असतील आहेत आणि जर विशेषतः स्पीकर सुद्धा आहे की तुम्ही तिथं जागेवर ऑपरेटिंग करून त्यांना तुम्ही सूचना पण देऊ शकता. जसं की कॉलेज विभाग आहे आपल्याकडं, ट्युशनचे विभाग आहे. त्या काळात जर तिथं फिरले थोडेफार तर लोकांच्या मनात भीती दिली जाईल की आपल्याकडे कोणते नजर ठेवते, कारवाई वातावरण आता पण काही नजर ठेवू शकते. त्याचा वापर झाला नसत नाही. वापर चालू आहे, पण तुम्ही जे सजेशन दिलेलं आहे ते खूप चांगलं आहे. तर ते आपण करूया, ते एक्झिक्यूट करूया. सर, आपण ज्या इमारतीमध्ये बसला त्या इमारतीचं काम पूर्ण झालंय का आणि उद्घाटन करता या इमारतीचं काम आता उद्घाटनाचे डेट मला समजलं होतं की अगोदर त्याचं प्रयोजन झालं होतं, पण काही टेक्निकल अडचणींमुळे त्या ठिकाणी राहिलेला आहे. तर त्या ज्या टेक्निकल अडचणी आहेत त्या दूर केल्या जातील आणि लवकरच सगळं व्यवस्थित सिस्टीम सेट करून या ठिकाणी उद्घाटन केलं जाईल. ते बघावे लागतात. ॲक्च्युली मी आल्यानंतर मला या सगळ्या गोष्टीचा खरंही आढावा घेता आला नाही, पण लवकरच या सगळ्या गोष्टी हे केल्या जातील, सेट केल्या जातील आणि नंतर मग आपण त्या ठिकाणी चांगलं एक कार्यक्रम त्या ठिकाणी घेऊ. आतापर्यंत जे पोलीस अधीक्षक सुरुवातीला त्याच्यापैकी माझं काय ठरवलेलं आहे की वाहतूक पोलीस जे आहे प्रत्येक शहरामध्ये आपण जातो त्या ठिकाणी एक जण असतो, पण आपल्यात मात्र टोळीनं दोघं चौघात त्याची कारवाई होत नाही. आता आपल्याकडं वाहतूक पोलिसांची भरती त्यांना मनुष्यबळ नव्हतं इतके आता मिळाले, परंतु एकटा माणूसच कारवाई करू शकत नाही. म्हणजे एका ठिकाणी त्या पॉईंटला एक जण पाहिजे ना, तर दोघं चौघं असतात तिथे एक ठिकाणी. नाही, पण त्याला जोडून अजून एक असा प्रश्न आहे. मागं IG साहेब आले होते प्रसन्नाहून, तर त्यांनी असं सांगितलं की शहरासाठी स्वतंत्र वाहतूक शाखा असत, परंतु अद्याप काही झालं नाही. सर, त्याला जोडून दुसरा असा एक विषय आहे. ग्रामीण पोलीस स्टेशन धाराशिव शहरापासून 1.5 किलोमीटर आहे. आता तुमचं जुनं SP ऑफिस रिकामं झालं आहे, तिथं एखादी खोली द्या ना त्यांना. म्हणजे ग्रामीण भागातल्या 50-50 गावातल्या लोकांनी एकतर धाराशिव शहरात यायचं आणि तिथून पुन्हा तेवढं लांब जायचं. एक तुम्हाला जागा मिळत नव्हती इतके दिवस. आम्ही मागच्या SP साहेबांकडे पाठपुरावा केला. आता जुनं SP ऑफिस रिकामं झालं, तिथे 2 खोल्या द्यायला काय. ठीक आहे, सजेशन खूप चांगले आहे. हा विचार ऑलरेडी झालेला आहे, पण म्हणजे आता मला थोडा वेळ द्या, कारण खूप साऱ्या गोष्टी एका वेळी अंगावर यायला. नाही, तुम्ही असं हे तुमची प्रायोरिटी असं आपण हे करू. वाहतुकीचं निश्चितपणे वाहतुकीसाठी जे कारण आहे तुम्ही सांगता तेही बरोबर आहे. म्हणजे ते दोघं तिघं असल्याशिवाय कारवाई होत नाही असं नाही पाहिजे, पण सगळ्या सवयी टप्प्याटप्प्यानं दुरुस्त होतील, पण त्या दुरुस्त करण्याचे सगळे प्रयत्न केले. पण आता कसं आहे, मी आता काही बोलत राहिलं तर ते आश्वासन दिसेल, त्याच्यामुळे मी सगळ्या गोष्टी काही तुम्हाला कमिट नाही करणार, पण स्टेप बाय स्टेप दुरुस्ती निश्चितपणे विसर्जन आहे आणि परवा दिवशी जुलूस आहे. निवडणूक मोठ्या प्रमाणात असते, मात्र जुलूस जिथून निघतो आणि ज्या ठिकाणी जातो त्या ठिकाणी गणपतीचे मंडळाचे डेकोरेशन आहे, मंडप आहे. परवा दिवशी जुलूस आहे. तर आपला रूट जो आहे तो 19 तारखेला तो रूट मी स्वतः अगोदर एकदा ठरलेलं आहे. आज परत त्या ठिकाणी जाणार. तर जे मंडळाचे डेकोरेशन्स आहेत ते आम्ही खात्री करू की ते निघतील आणि ते जुलूसचा भाग म्हणजे दोन्ही उत्सव अतिशय चांगल्या पद्धतीनं होत त्या ठिकाणी पार पडतील यासाठी ते सगळे प्रयत्न आपण करतो. प्रश्न आहे की या मिरवणुकीमध्ये महिला मोठ्या संख्येने सहभागी होतात. प्रशासनाकडून महिला पोलिसांची संख्या किती आहे किंवा रेशो कसा असणार आहे? 10 पुरुष असतील तर महिला किती असतील असं काय आहे का? किंवा ज्यांना काही अडचण येते तिथं तक्रार करण्यासाठी आपण काही स्पॉट ठेवलेले आहेत? आता छेडखानी विरोधी पथक एक त्या ठिकाणी कार्यरत आहे. त्याच्यामध्ये आमच्याकडे जे सेल आहे महिलांचे ते त्या
त्या अधिकाऱ्यांना आम्ही फक्त तेच काम दिलेलं आहे. या व्यतिरिक्त LCBची 2 पथक असतील आणि DSPची 2 पथक असतील स्पेशल ब्रँच. आणि तुम्ही म्हणतात तो रेशिओ तर एक्झॅक्ट आता माझ्याकडे नाही आहे, पण महिला कर्मचारी आणि महिला अधिकारी जे असतील ते त्या ठिकाणी उपलब्ध असतील आणि निश्चितपणे हे जे तुम्ही सांगता याची दखल त्या ठिकाणी घेईल. परिणाम जो प्रकार आहे त्या संदर्भात पुढे काय तर ह्या व्यतिरिक्त ह्याचं हे समजा असेल तर आपण तो मुद्दा वर मी एक मिनिट फक्त बोलेल. त्याच्यात अजून एक विषय आता की धाराशिव शहरात काही ठिकाणी समविषम पार्किंग पण आहे, पण त्याची अंमलबजावणी होत नाही. नवीन SP आले की थोडे दिवस त्याचं ते सुरू होतं सगळं. गुटखा जसं तुम्ही आल्या काही दिवस शहरातला बंद होता, समविषम पार्किंग सुद्धा नवीन SP आले आम्ही सूचना करतो, त्याची अंमलबजावणी होत नाही. रिक्षा स्टँड धाराशिव शहरातल्या रिक्षांना कायमस्वरूपी नाही येत, त्यामुळे वाहतूक व्यवस्था पूर्ण कोलमडलेली आहे शहरातली. त्यानंतर कोर्टाचा परिसर जो आहे तर तिथं वाहतूक पोलीस उभे असतात, पण ते नियमन करत नाही वाहतुकीचं. म्हणजे कोर्टाच्या परिसरामध्ये सुद्धा समविषम पार्किंग आहे, त्याची पण अंमलबजावणी होत नाही. त्यानंतर काळा मारुती चौकात पण समविषम पार्किंग आहे, त्याची पण अंमलबजावणी होत नाही. म्हणजे शहरात कुठंच व्यवस्था वाहतूक व्यवस्थेला कुठंच वाहतूक पोलीस शिस्त लावताना दिसत नाही. त्या ट्रॅफिक सिस्टमचे ट्रॅफिक रिलेटेड इश्यूज मला समजतात. मी फक्त त्याच्यात थोडक्यात एवढंच सांगेन की ह्याच्यात सुधारणा गेली 10 वर्षापासून महिला वापर बघितली ना, आता सुद्धा तरी बंदिस्त असतात, पण ते काय कारवाई करत नाही. म्हणजे महिलांची पण आवश्यकता आहे, कारण कॉलेज सुटलं ना ती बच्ची मुली जातात, त्यांना पण काय लावून नाही. पुरुष काय करतात, जाऊ दे मुली आहे, हा मानव त्याचा जर तिथे कशाला वाहतुकीला जे नियमात बसत नाही कुठे कारवाई सुधरत नाही. सर अल्पवयीन विद्यार्थी बाईक चालवताना दिसतात, पण त्यांच्यावर कुठलीच कारवाई होत नाही. अल्पवयीन विद्यार्थी वाहतूक पोलीस याकडे लक्ष देण्याची गरज आहे. तुम्ही ट्रॅफिक रिलेटेड जे हे सांगितलं निश्चितपणे माझ्या लक्षात आले आणि हे ह्या गोष्टी आहेत. ह्याच्यात आपल्याला सोशल अँगल डोळ्यासमोर ठेवून पण काही गोष्टी आपल्याला अवेअरनेस कॅम्पेनच्या माध्यमातून करायला लागते, जेणेकरून दंड वसूल करणं हा आपला उद्देश असणार नाही, शिस्त लावणं आणि कायदेशीर याचं पालन करून घेणं हा असणार आहे. पण अवेअरनेस केल्यानंतर देखील ते जे ऐकत नाही त्यांच्यावर मग आपण कायद्याचा पडदा पुढचा टप्पा निश्चितपणे असणार आहे आणि तो कठोर होत जाईल. आता खाजगीमध्ये विचारलं तर वापस पण काय अडचण सांगतात, म्हणजे एखाद्या आमदार खासदारावर फोन करते आमचं दार मिळवते असं पण आहे. परंतु जे काय आता बऱ्याच बघतो आपण की ते काहीतरी फोटो काढायचे दंड झाले का ते काढून ते काढून एखाद्या गाडीवर 13, 12, 10,000 दंड झाले, त्याची पण माहिती आम्ही घेतली. त्याचा तरी काय उपयोग होणार आहे? तुझं दंडात्मक कारवाई आर्थिक नको आहे, त्यांना तीच लागली पाहिजे. तेच मी तुम्हाला सांगितलं. आमच्या एका बांधवाला गेलो होतं त्या शिवाजी महाराज चौकामध्ये ते बॅरिकेड लावले होते. बॅरिकेड लावणे म्हणजे त्या तुम्ही इकडून जाऊ नका सांगण्यापेक्षा 10 कर्मचारी आपले आहेत, तुम्हाला जर वापर रुपये ऐकत नसतील तर ते काय उपयोग आहे? त्याच्या उपर जाऊन काही कारवाई करा त्यांच्यावर. ट्रॅफिक रिलेटेड सिग्नल बंद आहे, सिग्नलला सिग्नलच मिळत बऱ्याच अडचणी इश्यूज आहेत, पण करू आपण म्हणजे जे मॅक्सिमम करता येईल ते सगळं होईल एवढं निश्चित. आवाजाची मर्यादा किती असते मंडळांना दोन्हीची? आपण ते लिखित दिलेलं आहे, वेगवेगळा हॉस्पिटलचा एरिया असेल वेगळा आहे, कोर्टचा एरिया, स्कूलचा एरिया असेल वेगळा आहे, रेसिडेन्शियल एरिया असेल वेगळा आहे. सगळ्यांना आवाजाची तीव्रता मोजायची पहिल्यांदा पराठ्याच्या विषयाबद्दल मी 1 मिनिटात फक्त बोलतो. त्या ठिकाणी 12 तारखेच्या रात्री आणि 13 तारखेच्या
एक आपल्याकडे तक्रार त्या ठिकाणी प्राप्त झाली, ज्यामध्ये या ठिकाणचे जे श्री धनंजयजी सावंत साहेब आहेत त्यांच्या घरासमोर त्या ठिकाणी गोळीबार झाल्याची तक्रार आपल्याला प्राप्त झाली. रोडवर 3 खाली काटवे खाली केस म्हणतो आपण त्याला, जे फायर केल्यानंतर राहतं ते त्या ठिकाणी मिळालेले आहे आणि त्या अनुषंगानं गुन्हा दाखल केलेला आहे. त्याच्यात आपण कालच मी त्या ठिकाणी विशेष तपास पथक त्या ठिकाणी आदेश केलेला आहे. त्या तपास पथकाचे प्रमुख भूमचे DYSP राहतील आणि त्यांच्या तपास पथकामध्ये स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी, तांत्रिक ज्या बाबी आहेत त्या बाबींचा ॲनालिसिस करण्यासाठी टेक्निकल विंगचे अधिकारी आणि लोकल अधिकारी त्या ठिकाणी असतात आणि या घटनेची आम्ही अतिशय गंभीर दखल घेतलेली आहे आणि निश्चितपणे त्या ठिकाणी त्या गुन्हा डिटेक्ट करण्याचे सगळे प्रयत्न केले जातात. खंडेश्वरवाडीचे शेतकरी आले की आपल्याकडे गुन्हा दाखल, खंडेश्वरवाडीचे शेतकरी तलावात काहीतरी 100-200 शेतकरी आले इथं परवा आलते आपल्याकडे काहीतरी गुन्हा दाखल करा म्हणून, तिथं कोणी धमकावलं त्यांनी बी. आता एक गोष्टी याच्यावर अजून कोणाला अगोदर 3 सापडले ते नंतर 1 सापडले. सर, परंडा प्रकरणामध्ये काही CCTV हाती आले पोलिसांच्या, त्यामध्ये काय आरोपी दिसत आहेत का काय? सगळ्या गोष्टी मी आता या ठिकाणी रिव्हील करणार नाही आपल्या पुढे, कारण थोडंसं टेक्निकली त्या ठिकाणी बघावं लागेल. आम्हाला काही CCTV फुटेज मिळालेले आहे, पण आमचा सखोल तपास त्या ठिकाणी सुरू. शेतकरी आले सर ते खंडेश्वरवाडीचे धमकावलं त्याचे देखील बाईट करू एक